अध्यक्ष, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कणकवली दौरा संपन्न झाला। या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबियांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला भेट दिली। त्यांनी श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेतले व उपस्थितांशी भेटी घेत चर्चा केली। श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यात राजकीय नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा केली। त्यांनी मालवण येथे नगर परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी यांची भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या। वेरली सरपंच धनंजय परब यांचेही त्यांनी अभिनंदन केले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल श्रीकांत सावंत यांनी क्षमा हडकर यांचा शाल देऊन सत्कार केला। यावेळी त्यांच्यासोबत भैयू प्रभुगावकर व संदीप हडकर उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ शर्मिला पिंपळकर यांची निवड झाल्याबद्दल देखील श्रीकांत सावंत यांनी सदिच्छा देत भेट घेतली। दरम्यान श्रीकांत सावंत यांनी वरिष्ठ वकील समीर गवाणकर व मसुरे येथील अनिरुद्ध मेहेंदळे, हॉटेल व्यावसायिक संजय गावडे यांची सदिच्छा भेट घेतली। श्रीकांत सावंत यांनी या दौऱ्यातील गाठीभेटी घेत अत्यंत सकारात्मक होत्या असे सांगितले आणि समाजाला मानवता, धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रति जागृतीसाठी राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगावकर महाराजांना अभिप्रेत कार्य करत राहायचा आग्रह सुरू ठेवायचे आवाहन केले। यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या 113व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित तसेच श्रीकांत सावंत मुख्य संपादक असलेला संचारेश्वर विशेषांक सदिच्छा भेट स्वरूपात दिला।